मी नामदेव रामराव खेंबे, राहणार गुरुज, मंडल जोधपूर, प्रेझेंट संजय नगर, कोल्हापूर. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 2 मुलीचे लग्न झाले, ग्रॅज्युएट करून. पहिला जवाई मारुती टीचर आहे आणि दुसरा ॲग्रिकल्चरमध्ये आहे, सुपरवायझर म्हणता मित्र. आणि मुलगा ग्रॅज्युएशन करून नोकरीच्या प्रयत्नामध्ये आहे. तसेच मी जास्त टाइम घेत नाही, सर्वांना थोडं बोलून सहमत करावं. माऊलीबाई केंद्रे आणि ती माझी सून आहे आणि हे नातू आहे माझ्या मुलाचा. तसेच जास्त काही चुकी सर्व काही हे माहिती हे दिलेली आहे. जास्त बोलण्याची काही जरुरी नाही. धन्यवाद. मी इथचा रहिवासी आहे आणि 1981 हे आमचे पूर्ण क्लासमेट आहे. मी सध्या शेती करतो, व्यवसाय. माझं काही शिक्षण 10वीच्या पुढे झालेलं नाही. ही माझी पत्नी आहे. मुलाचं शिक्षण MSc होऊन आहे. इतके दिवस मला स्कूलमध्ये करत होता, आता सध्या नारायण शाळेमध्ये करत आहे. धन्यवाद. मामाराव विते. का ये दिन जिंदगी में याद रह जाएगा सभी को. मुझको तो बहुत याद रह जाएगा क्योंकि 45 साल के बाद हम लोग मिले हैं. ये बहुत खुशी है और मैं गुरुजनों का भी आभार मानता हूँ, वो भी हमारे बुलाने पर यहाँ आए हैं. मेरा नाम सैयद जिलानी, रिटायर्ड स्कूल असिस्टेंट. माय वाइफ कनीस फातिमा. मेरे एक लड़का है मैकेनिकल इंजीनियर वर्किंग इन सऊदी अरेबिया. And my daughter Gulnaz Tabassum working in Bangalore as a engineer. हमारा छोटा सा परिवार, सुखी परिवार, गुरुजनों का आशीर्वाद है. मैं इसी मौके पर एक शायर सुनाऊंगा. खुदा हर एक को थोड़ी न इस काबिल बनाता है. खुदा थोड़ी न इस सबको इस काबिल बनाता है. बहुत कम लोग हैं जिनको वो जिंदा दिल बनाता है. जिन्हें गिरने का डर है, जिन्हें गिरने का डर नहीं, वही उड़ान भरते हैं. असफलता से मत घबराओ, सफलता के द्वार खुलते रहते हैं. गिरना भी जरूरी है, औकात का पता चलता है. बढ़ते हैं जब हाथ उठाने को, तब जाकर अपनों का पता चलता है. धन्यवाद. इसी समाप्त. गुरुजनांना साष्टांग प्रणाम करतो आणि आपणाला नमस्कार. ही माझी धर्मपत्नी सौ कुसुम किशन प्रसाद शिंदे. माझं मूळ गाव आहे शांतापूर, परंतु मी सर्व्हिसच्या निमित्तानं नांदेडला स्थायिक झालेलो आहे आणि मला 3 अपत्य आहेत. मोठी मुलगी MCS हैदराबाद आहे, ती जावाई मेडिसिन कंपनीमध्ये मॅनेजर आहे. दुसऱ्या नंबरचा मुलगा योगेश्वर शिंदे, तो सुद्धा हैदराबाद आहे. तो डी कॅम्प्युटर इंजिनियर आहे तो. आणि तिसऱ्या नंबरची मुलगी मनीषा शिंदे, ती अबुधाबीला आहे. तिचे मिस्टर सुद्धा इंजिनियर आहेत. असा आमचा छोटासा परिवार. आणि एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. पुनश्च मी आणि हे सगळं काही घडलं ते त्या गुरुजनांच्या आशीर्वादाने घडलं, म्हणून मी पुनश्च त्यांना साष्टांग दंडवत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. RTC में कंट्रोलर है, वो आया नहीं. धन्यवाद. सत्यवान संघ रक्षित चिकटेकच नाव आहे. कुठे आहे हा छोटा परिवार. माझे लहान बंधू त्यांनी आले, त्यांना परिचय देतील. त्यांनी पण त्यांचा परिचय देतील. पण या गौरव, हे माझ्या भावाचा मुलगा आहे. मी गेटलेट हेडमास्टर काम करत आहे, सध्या सर्व्हिसवर आहे. आणि जुलैमध्ये 31 जुलै गुरुवारी रिटायरमेंट आहे. येणार याच वर्षी तुम्ही निमंत्रण देत आहे की आपण 31 जुलैला माझ्या रिटायरमेंटच्या फंक्शनला आपण यावं. हे इंजिनियर आहे मुलगी, ते जावई पण इंजिनियर आहे. मुलगा ग्रॅज्युएट आहे. माझी पत्नी
सुनीता, तिचं उर्फ नाव कल्पना, तर ती गृहिणी आहे. ते अमेझॉन कंपनीमध्ये दोघंही काम करतात, तोही अमेझॉन कंपनीमध्ये काम करतो. धन्यवाद. आणि हे सर्व जे आहे हे सर्व जे आहे या समस्त माझ्या गुरुजनांचंच मार्गदर्शन, आणि तुम्ही नसते तर आम्ही नव्हतो, अगर आप ना होते तो हम ना होते. धन्यवाद. बलरामजी. गोकुळ मुंडे, श्रीधर मुळत. सादर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्व. माझा छोटासा परिवार हा तर आहे, पण हा माझा मुलगा आहे, हा डॉक्टर आहे, ह्याचे MBBS झाले परवाच. तो आता नीटसाठी प्रिपेअर करता येईल, MBBSच्या एंट्रन्स टेस्टसाठी. मुलगी एम झालेला आहे, जावई पण वेटरनरी डॉक्टर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आणि सध्या मी गांधी मेडिकल कॉलेजमध्ये आणि गांधी हॉस्पिटलमध्ये सर्जन आहे, प्लास्टिक सर्जन आहे. आणि तसेच मी पण एक मेडिकल टीचर आहे. मी मुलांना पण त्यांना पण एक डॉक्टर म्हणून, एक स्पेशलिस्ट म्हणून ट्रेनिंग देतो आम्ही. हा माझं प्रोफेशन आहे. मी सध्या कार्यरत आहे. अजून 4 वर्षे आहेत मला रिटायरमेंटसाठी. शेवटी सांगायचं काय म्हणजे, हा कार्यक्रम इतक्या वर्षानंतर, म्हणजे इतक्या वर्षाच्या गॅपनंतर आयोजकांनी चांगल्या प्रकारे आयोजन केलं, त्यांच्याबद्दल त्या आयोजकांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हा सगळ्यांना बोलावल्याबद्दल आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी केल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. गुरुजनांना माझा नमस्कार. मी श्रीधर दिगंबरराव मुळतकर, राहणार मुतनूर. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. माझ्या मुलीचं BSc नर्सिंग फायनल झालेलं आहे. माझा मुलगा फर्स्ट इयरला पिचोड्याला शिकत आहे. हे हे गोष्ट वरून मी माझी वाचून संपतो. हे माझी धर्मपत्नी सविता डाळे. मी जे RTC मध्ये सुपरवायझर ड्युटी करून रिटायरमेंट झालेलो आहो. मी 1 वर्ष झालं रिटायरमेंट होऊन. फर्स्ट गुरुजनांना नमस्कार करतो मी. त्यांच्या आशीर्वादाला इथपर्यंत मी आलेलो आहो. मी बस एवढं बोलून संपवतो. अशा बी आहे ना, तुम्ही द्यावं बी आम्हाला. असं सगळं दीपक मुंडे आता तुम्ही तुमचा सर्वांचा परिचय झालेला आहे. तिचा ही नारायणी मुंडे, हा मुलगा पंकज मुंडे, ही माझी लहान बहीण आहे यशोदा मुसळे. आणि ही गोदावरी नागरी आणि आमचे जवळ हे येद्याला असतात. ते लँडलॉर्ड आहे, त्याच्याकडे जमीन वगैरे भरपूर आहे. सर्व हे सगळे उमडी कुटुंबात आहे. त्याच्यानंतर मी लहान मुलीचा मुलगा, हा हे दोघं भाऊ आहेत. छोटा नातू हा, हे सर्वात आहे चुलबुल. हा ही बघा की असंच असतं मोठ्या कुटुंबाचं. लहान मुलगे दोघं पंकज आणि दीक्षा, आणि त्याची हे काय हे लहान हादिश्री. सर्वांना नमस्कार. आज सकाळी आमच्या सर्व मुलांना, आम्हाला सर्वांना एखाद्या मंचावर आणून आम्हाला सर्व एक मंच करून दाखवणारे सत्यवान शिकते, त्यांची सर्व टीमला हार्दिक अभिनंदन. आम्हाला सर्वांना एका मंचावर आणून उभा करून सगळा परिचय करून आम्हाला सर्व दिल्याबद्दल त्याला आणखी हार्दिक अभिनंदन. आज सकाळी ही माझी सुद्धा पत्नी, ही MPP होती, परवा रिटायर झाली. याच्यामध्ये पदवी होऊन MPP होती वाघरी मंडळाची. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून आता रिटायर करून आता माझ्यासोबतच आहे. आता कुठं बाहेर नाही जातात, आता घरीच असते दिवसभर. बर, त्याच्यानंतर सर्व गुरुवारांना नमस्कार करून मी 2 शब्द बोलायचे इच्छितो. कारण क्या भरोसा है जीवन का, नहीं भरोसा है
माणसाच्या जीवनामध्ये 45 वर्ष निघून गेले, कोणी एकाला भेटलो नाही, कोणी कोण्या रस्त्यानं, कोणी कोण्या रस्त्यानं केलो. पण रस्ते फिरता 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 पृथ्वी कशी असेल गोल आहे आणि सर्वांनाच माहित आहे. फिरता 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 वास्को डी गामा पुन्हा भारतामध्ये आला आणि तशीच झाली आमची कथा. आम्ही 45 वर्ष हिंडलो आणि आज आम्ही एका मंचावर आम्ही सर्वजण येऊन भेटलो. सर्व ही मेहनत कुणाची आहे? आमच्या सर्व मित्रांची. जास्तीत जास्त सिंहाचा वाटा घेतलेला सत्यवान शिकते, मोहन राठोड, आणखी शंकर गुलते, हे सर्वजण या मित्रांनी खूप मेहनत केल्याबद्दल आम्ही इथं येऊ शकलो. नाही तर आमच्या कामामध्ये आम्हाला तितका टाईम नाही यासाठी. पण फक्त म्हणूनच म्हणतात, कबीरदास म्हणतात, क्या भरोसा जीवन का नाही भरोसा आहे. कोण्या दिवशी माणूस जातो, कुठं काय होईल माणसाचं काही सांगता येत नाही. आम्ही घरच्या सर्वांना म्हणलं, सदा माणसाच्या जीवनामध्ये प्रसंग आलेला आहे, सर्वांना भेटायचा आणि सर्वांना एक जागा भेटू आणि सर्वांना आत्मबंधन आलिंगन देऊन आज पुन्हा बोलतात, पुन्हा जीवनामध्ये भेटू किंवा नाही काही सांगता येत नाही. म्हणूनच सांगतो, आमच्या मुलीने सांगितलं, तुम्हाला माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतो. संपत्ती येते, संपत्ती जाते. संपत्ती ही धुपाची सावली, आज पुन्हा खुशी येतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा खुशी जाते. जसं सूर्य तुमच्या डोक्यावर येऊन 1 घंटा असतो, तसं संपत्ती पुन्हा कशी येऊ शकते. पण प्रेम हे आत्मबंधन कधी एकाएकावर मिळून जातं, ते कधी कमी पडत नाही. आमच्या जास्टमध्ये का भगवंताची देण आहे की कुणाचंही प्रेम आतापर्यंत कमी पडलेलं नाही. भरपूर प्रेम झालं आमच्या जवळ, जितका ग्रुप होता तितका ग्रुप दिलं. आणि डवळे शिवाजी सरांना एक पण सगळ्यांना सांगून देतो, या गुरुजीने मला आमच्या घरी मला मी शिकताना खूपच ढ होतो. म्हणजे मला सांगलं की मग आता मला खूप प्रेम शिकवायचा प्रयत्न करायचा. लास्टला एका दिवशी म्हणल्या, तुला तर काही नाहीये, तुझ्याकडून पैसे बी नाही घेत, माझ्या घरी येऊन शिकत आलो. पण काय करणार, आमची बुद्धी चांगली नाही. त्याच्यानंतर आम्हाला व्यापाराचं ज्ञान होतं. खूप आम्हाला घरच्या मेंबर सारखं शिकवायचा प्रयत्न केला, खूप केले. त्याच्यानंतर आनंदराव सर त्यांच्या मूळ गावाला जायचा मला एक प्रसंग आला. यांनी मनोरमध्ये शिक्षण शिकत असताना एकदम अचानक बिमार पडले. अचानक बिमार पडल्यानंतर काय करणार, रोज स्वयंपाक करून घालायला कोणीच नव्हतं. तर तो सरांनी सांगितलं, प्रताप कसंही करून माझ्या गावी जाऊन माझ्या आईला घेऊन म्हणल्यानंतर माझं बी तितका वय नव्हती. पण तो आदलाबादला येऊन यांच्या गावी जाऊन यांच्या आईला घेऊन यांच्या घरी आणून पडलं. तेव्हापासून आत्मबंधन. माझा लाडका विद्यार्थी प्रल्हाद, मी हायस्कूलमध्ये कार्यरत असताना घरी आम्ही सर्वजण बिमार पडलो आणि घरला जायला कोण आहे, मी गावचा नकाशा दिला, त्या पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस पैदल जावं लागत होतं 3-4 किलोमीटर. अशा परिस्थितीत प्रल्हाद घरी जाऊन माझ्या बहिणींना घेऊन आला. आई नाही, बहीण आहे. तर ह्या लाडक्या विद्यार्थ्याचं पुन्हा मी एक वेळ कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर या ठेवल्याबद्दल. बरं, आमचा मुलगा मोठा मुलगा 2 शब्द. सर्वांना नमस्कार. इथं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे 45 वर्षाचे जे तुम्ही फ्रेंड्स होता, तुमच्या सर्वांचे फॅमिलीज आलेले आहेत, त्यांचे मुलं सर्व आलेले आहेत. ज्याला त्याला त्यांच्या वडील जसं प्रेम असतो आणि मार्गदर्शक असतात, आमचे आई वडिलांचे मार्गदर्शक हे सर्व गुरुजन आहेत. प्रथम या सर्व आमच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शकांना मी साष्टांग नमस्कार सांगतो. आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजित सत्यवान चिंतेचे काका आणि तसेच पुरे मित्रमंडळ. आणि तुम्हाला सांगतो की 100% जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये आमची फॅमिली एकत्र कुठे गेली नव्हती. कोणतरी घरचं लग्न असलं तर कोणी ना कोणी घरी राहणार होते. पण आजच्या या कार्यक्रमाला 100% मी, माझे बहिणी, माझे भाऊजी आणि माझे भाची सर्वजण या कार्यक्रमाला अटेंड झाले. आणि एवढं तुम्ही आम्हा सर्वांना अटेंड करण्यासाठी जे मागे लागले चिकटे काका आणि कांबळे सर आणि सर्वांना मनपूर्वक अभिनंदन देतो. आणि 1 सेकंड. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञान विने न होई सन्मान,
जीवन भव सागर तराया चला वंदू गुरुराया. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा किती उपकार मानू गुरुचे कळत नाही मला. काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुरू आयुष्य दिलं तरी फेडणार नाही मी तुमचं ऋण. चलायला नाही चलवायला शिकवतो, चलायला नाही चलवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही विश्वास टिकायला शिकवतो, आत्मसन्मान घ्यायला नाही कामयाब व्हायला शिकवतो, शिक्षण शिकायला नाही शिकून उत्तम पैकी घडणारा संस्कार शिकवतो. अशांच्या गुरूंचं माझं वंदन वंदन वंदन. आणि सर्व मित्रांमध्ये एक गँग लीडर असतो. हे गँग लीडर म्हणून भूमिका निभावणारे आमचे चिकटे काकाला मनपूर्वक अजून एकदा धन्यवाद सांगतो. आणि तुम्हा सर्वांना माझ्या वडिलांचे जेवढे मी मित्र आहेत तुम्हा सर्वांना अजून एकदा जोडून हात जोडून तुम्हाला सर्वांना उपकार मानतो. आज ही संधी आम्हाला दिली, आमच्या परिवाराला दिली. मनपूर्वक धन्यवाद, आभार आणि आभार. थँक्यू प्रल्हाद मुंडे. खरंच फॅमिली सोबत यायचं म्हणजे 2 गाड्या मोठ्या घेऊन आले सर. आणि सकाळी सुद्धा फोन केला म्हणजे त्यांना निघलात की नाही रे बापू, तर नाही निघलो, सगळेच निघलो. धन्यवाद 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 मुंडे परिवाराला. कारण या ठिकाणी वेळ फार कमी आहे. बोलत जर बसलं समजा तर थोडं मुश्किल होईल. मी माझा परिचय थोड्याचा सर्वात प्रथम मी माझ्या गुरुच्या चरणी सर्वांना साष्टांग घालून एक छोटीशी एक घटना सांगतो. मी 9व्या वर्गात असताना शिवाजी सर आम्हाला गणित शिकवत होते आणि त्यावेळेस एक टोलडेक्स राहत होते तिथे बसायला. आणि मी त्या टोलडेक्सवर काय खिळ्यानं असं मारून मी माझं नाव लिहिलं देवीदास मुंडे. तर आम्ही तिकडून मी फर्स्ट बेंचवरच बसलो होतो. तर बघले रे तुझ्या का बापाचा बेंच आहे का, तुझं नाव तू कसं काय लिहिलं असतं. सरनं मला 2-3 मारले. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूच्या स्टाईलमध्ये मी सरला जाऊन सांगितलं सर खरंच ते माझ्या बापाचा बेंच आहे. कामच्या त्या काळात बेंच राहत नव्हते म्हणून आम्हाला नरसापुरावाली बेंच आणून द्या म्हणत होते म्हणून ती मी बेंच आणली होती. आणि सरला सांगितलं की काय सर ते बेंच माझाच आहे. सरनं म्हणलं अरे काय नाही काय होते मार खाल्लं तर. म्हणलं तर मारल्यानंतर गलती जरी झाली तरी सर लोक सुद्धा आम्हाला सॉरी म्हणत होते. काळ तसा होता. पण आता जर गुरुने मुलाला जरी मारलं तर मुलगा सॉरी म्हणायला तयार नाही. काळ बदलला. सरांच्या आशीर्वादाने 30 वर्षाची सर्व्हिस पूर्ण केलो. हिंदी अध्यापक म्हणून माझी नियुक्ती झाली होती. कसलीच अडचण आयुष्यात आली नाही. प्राम ड्युटी माइंडेड सर्व लोकांच्या आणि माझ्या मित्राच्या आशीर्वादाने मी माझे 30 वर्षाची सर्व्हिस ऑगस्टमध्ये मी कंप्लीट केलो. माझे परममित्र मधुकर कांबळे आणि वेळोवेळी तसेच माझे बंधू चक्रपाणी सर मुंडे यांनी खूप मला सहकार्य केलं. सत्यवान चिकटे यांनी वेळोवेळी सहकार्य केलं. ही कार्यक्रमाची एवढा कार्यक्रम सक्सेस करणं मला थोडं यायला शरम वाटली. का म्हणलं तर कसलंच पार्टिसिपेट न होता डायरेक्ट जाऊन फंक्शनला अटेंड होणं म्हणलं तर मला थोडं कन्फ्युजन झालं की आपण काहीच केलं नाही का. खरं तर वेळ द्यायला पाहिजे होता पण थोडं दूर असल्यामुळं येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी सत्यवानची सर्वात प्रथम माफी मागतो की मी तुम्हाला सहकार्य करू शकलो नाही. तसेच माझ्या परिवाराचा थोडक्यात परिचय. मी देवीदास मुंडे, माझी पत्नी रेखा. मी ज्या शाळेत शिकलो तिथलीच माझी सासरवाडी आहे. आणि माझा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर IITचा स्टुडंट. ते सध्या छत्तीसगडमध्ये NMDC मध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. आणि माझा दुसऱ्या नंबरचा मुलगा अमोल मुंडे हा कॉम्प्युटर सायन्स तसेच MBA करून सध्या कृषी सेवा केंद्र चालवित आहे. मधुकर कांबळे सरला वेळोवेळी त्यांचं सहकार्य त्यांना लाभतं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि माझी लहान सुनबाई ही आहे कंगलाची. ग्रॅज्युएशन तिथे कंप्लीट झालेलं आहे. सध्या हाऊस वाईफ म्हणूनच काम करते ते. हा माझा छोटासा परिचय. छोटा परिवार सुखी परिवार. मी माझे 2 शब्द समाप्त. व्यंकटी गीते या पुढे या. जमीनदार आहे आणि वडील सुद्धा जमीनदार होते. माझा व्यवसाय शेती आहे. चांगल्या प्रकारे शेतात गेला.
आणि सत्यानं असं केलं की मनी मनी ओवून मनी जमा करून ओविली माळ तसा केला सत्यवान आमचा मित्राचा मेळ. आणि शिवाजी सर आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर आम्ही समुद्रावरून तरुण गेलो तसं आम्ही जीवनात झालो. आणि आमचे सर्व सुरुचे आणि विठ्ठलराव गुरुजी हे माझे मेहणे आहेत, माझी बहीण आहे. त्यांना मला सर्वांचा आनंद खूप आनंदात दोही आनंदी आनंद आणि हे पायाला माझ्या जीवनात मिळालं फार भाग्याचा दिवस मी समजतो. जय हिंद जय श्रीराम. वेळ झालेला आहे छोटा परिवार 2 मुंबई मुलगी छोटा परिवार सुखी परिवार त्या हिशोबाने चांगला आहे जेव्हा तर जेवढं जोडी जसं गेलं धर्मपत्नीला ही माझी 2 मोठी मुलं आहेत आणि हे लहान मुलाचे 2 मुली मुलगा आहे. मी गंगापूरमधून इटोड्यामध्ये राहिलो. इटोड्यामध्ये असंच भरपूर काही बिझनेसमध्ये हे करून मला बिझनेस भरपूर साथ दिल्यामुळे मी PVC पाईपची इन्व्हेस्टमेंट टाकून 2 मुलं पुन्हा एज्युकेशन करून त्यांना सुद्धा बिझनेसमध्ये मी दिलं. त्यांनी सुद्धा भव्य मोठ्या आणि चांगल्या प्रकारचा साथ देऊन माझ्या संसाराला सुखी संसार केला. ठेवला गुरुवार्यांना साकांग नमस्कार करून मी म्हणजे 2 शब्द सांगितले. रिटायर्ड हेडमास्टर गव्हर्नमेंट हायस्कूल गोविंदराव पेठ मुलुगू डिस्ट्रिक्ट तेलंगणा. हा माझ्या पत्नीचं नाव आहे कैलासवासी सुरेखा नागरगोते. माझा मोठा मुलगा सुपुत्र विशाल नागरगोते हा हैदराबादमध्ये एअरटेल कंपनी IT इंजिनियर म्हणून काम करतो. त्यांची पत्नी अश्विनी तिचं माहेर कंधार तालुक्यामध्ये लोहा आहे. ती सुद्धा MA आहे. आपल्या तेलंगणा स्टेटचे ज्युनियर लेक्चर हिस्ट्रीची परीक्षा दिली. त्याच्यामध्ये 11मध्ये रँक आलेला आहे. परंतु दुर्दैव म्हणजे लहान लोकल असल्यामुळं तिची पोस्टिंग झालेली नाही. हा नात आहे मुलाची ओजस्वी ती पहिल्या वर्गात शिकत आहे. हा नातू आहे PP टूल्समध्ये शिकत आहे. माझे जावाई परळीला राहतात. आर्टिकल इंजिनियर आहे. सेल्फ बिझनेस करतात. आणि माझी मुलगी शीतल तिच्याकडे परळीला मेडिकल दुकान चालवते. तिला सुद्धा एक मुलगी आहे. ती काय कारणास्तव येऊ शकली नाही. मुलगा सुद्धा शाळा बघते म्हणून तो सुद्धा येऊ शकला नाही. धन्यवाद. मी मनोहरला 10वीपर्यंत शिकलो आणि भुताई गाव इथून 50 किलोमीटर 60 किलोमीटर राहतो होतं भुताई. आमच्या भुताई ते मनोहरचा अंतर. तरी पण आम्ही तिथून सहला नदी नाले पार करत येतो. हे माझी मोठी मुलगी आहे. ते जावई आहे पंजाब बँकमध्ये मॅनेजर आहे. हे माझा मुलगा. हे लहान जावई आहे. हे रेव्हेन्यू डिपार्टमेंट गिरनूरला जैनूरला काम करतात. हे लहान माझी मुलगी आहे ग्रामपंचायत सेक्रेटरी आहे. हे मी पंचायत राजमध्ये इंजिनियर म्हणून रिटायर झालेला. हे नात आहे. ही एक नात मोठ्या मुलीची एक नातू. बरं एवढं बोलून धन्यवाद. थँक्यू. उद्धव माने म्हणजे ज्ञानोबा सर हे रिटायर्ड टीचर आहे. ताळ्यातूर. माझा एक छोटासा बिझनेस आहे आणि सगळे एकत्र मिळाल्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आणि सरांच्या आशीर्वादाने आपण आज जे आहे ते सगळं चांगलं आहे. धन्यवाद. बाबू प्रसाद मुंडे राहणार गांधीनगर. मी आता सध्या शेती करत आहे. गुळाबोलमध्ये 2 शब्द. सगळ्यात सादर नमस्कार. मी छत्रपती उत्तरराव मुंडे 1 महिना झाला रिटायर झालो. माझी पत्नी स्वतंत्रला. मला 2 मुली आणि मुलगा आहे. एक मुलीचं लग्न झालेलं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. दुसरी मुलगी BTech झालेली आहे आणि मुलगा तर विशेष म्हणजे
शिवाजी सरांना मला शिकलेले मॅडममध्ये आणि त्याच्यासोबत इंटरव्ह्यू दिला. ते मास्टर होते आणि मी स्कूल असताना होतो. मी स्कूल असताना काम केलं आणि त्यावेळेस इंदिराजींच्या शाळेत सर आणि शिवाजी सर होते आणि डिस्ट्रिक्टमध्ये ती शाळा फेमस होती आणि सरला शिवाजी सरला होते मोठे ऑफिसर सुद्धा मोठ्या आदराने खात होते असं त्याचं व्यक्तित्व होतं. आणि शाळेतून 40 विद्यार्थ्यांनी येतो आणि असे गुरु भेटायला खरं जन्मजन्मला असेच भाऊ आणि असेच गुरु भेटतात. त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकदा दवाखाना पाठीमागा लागला त्यात यश येते. सर्वांचा तुमचा आशीर्वाद आणि आता होईल खूप शिक्षण झाले मुलांचं होईल आशीर्वादामुळे त्यामध्ये मोठ्या बहिणीमुळे भाऊ आले नाही आशीर्वादाची गरज आहे जीवनामध्ये. आणि ह्या छोट्या बहीण माझ्या सासूबाईच्या ह्या छोट्या बहीण आणि हे माझी छोटी नणंद यांचे मिस्टर पण टीचर आहे आणि त्या मावशीचा हा छोटा मुलगा आहे आणि मी यांची छोटी सून आहे आणि मी आहे मोठी सून. मी MPUPS कोपईमध्ये स्कूल असिस्टंट सोशल म्हणून टीचर आहे मी बेलामंडला. माझ्यासोबत श्रावण सर दहेगावला श्रावण सर आणि मी जवळजवळ 7-8 वर्ष मिळून आम्ही टीचर केलेलं आहे दहेगावला. नंतर श्रावण सर प्रमोशनला गेले PG प्रमोशनला आणि माझी ट्रान्सफर आता दहेगावहून कोपईला झालेली आहे. धन्यवाद सर्व. To invite me for that to give my speech. So, ఒకటి ఏంటంటే సమాజంలో మొట్టమొదటి స్థానం మాతృదేవోభవ, పితృదేవోభవ, ఆచార్య దేవోభవ. అంటే గురువుకు తల్లి తండ్రి తర్వాత ఇచ్చే స్థానం ఇచ్చిండు. అంటే గురువుకి ఎట్లా స్థానం ఇచ్చిందంటే ఆ గురువు తల్లిదండ్రులు ఒక వ్యక్తికి జన్మని ఇస్తారు కానీ గురువు ఆ జన్మను సాధకం చేసడానికి దారి చూపిస్తాడు. అంటే గురువు ఎంత పెద్ద స్థానం ఉన్నదో మీరు గ్రహించండి. అంటే గురు బ్రహ్మ, గురు విష్ణు, గురుదేవో మహేశ్వర, గురు సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురువే నమః. అంటే గురువు భగవంతుడితో సమానం. అంటే ఇవాళ ఇంతమంది భగవంతుని చేరిన ఉన్నారు మీ అదృష్టం అని. కాబట్టి నేను సుభాష్ శాస్త్రి యొక్క అల్లుడిని. నా పేరు పూర్ణచంద్రరావు. నేను EDSC కార్పొరేషన్ అశ్వాబాద్లో చేసినాను. తర్వాత ప్రస్తుతం సోషల్ వెల్ఫేర్ డిపార్ట్మెంట్లో సూపరింటెండెంట్ చేస్తున్నాను. ఇక్కడ మా శైలజాన ధర్మపతి. నాకు ఒక బాబు ఒక పాప. మా బాబు ఏమో సాఫ్ట్వేర్ ఇంజనీర్ బెంగళూరులో. తర్వాత మా మిసెస్ మా మామగారు టీచరే, మా నాన్నగారు టీచరే, నా భార్య టీచరే, మా బామ్మర్ది టీచరే, మా బామ్మర్ది భార్య టీచరే. అంటే టీచర్ ఎంత ఇంపార్టెంటో చూడండి. నేను కూడా BSc BEd చేసిన కానీ టీచర్ చేసే అదృష్టం నాకు కలగలేదు. అనుకోకుండా నేను సమాజ్ కళ్యాణ్ డిపార్ట్మెంట్లో అపాయింట్ అయినా. ఇప్పుడు నేను సూపరింటెండెంట్ చేస్తున్నా. మా డిపార్ట్మెంట్కి సంబంధించిన అంతర్శక్తి నాకు బాగా పరిచయం అన్ని సంబంధం ఉంది. సార్ నేను పరిచయం ఈ స్టేజ్ మీద ఆ సార్ చూసినందుకు నాకు ఎంతో ఆనందంగా ఉంది. మీకు చాలా ధన్యవాదాలు చెప్తున్నాను మా సార్ కూడా ఈ స్టేజ్ చూసినందుకు. కాకపోతే ఈ సందర్భంగా వేదిక అందినందుకు అందరికీ మహానుభావులకు భగవత్ సమానులకు నేను ధన్యవాదాలు చెప్తున్నాను. మా అత్తమ్మ విజయశాస్త్రి, మా మిసెస్ శైలజ శాస్త్రి, మా చిన్న బామ్మడి అరుణ్ శాస్త్రి, మా మరదలు పద్మజ శాస్త్రి, మా మామ తమ్ముడు విలాస్ శాస్త్రి ఇరిగేషన్ డిపార్ట్మెంట్ వాళ్ళ మిసెస్ అందరికీ ధన్యవాదాలు. थांबो ग्रुप मारल्याशिवाय एक मिनिट थोडं ही माझी आई वडील मंजूरला आहेत. सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य करत मी राजीव माध्यमिक विद्यालय धानोरा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हायस्कूल टीचर आहे. जगदीश जगदीश रेडी सर इकडं. ओके
रेडी आहे सर? सर दिसला गेल्या मला आणि खाली उतरावं लागतं. మేడం 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 అన్న మీరు వెనకారండి కదా కొంచెం మరి सर का तिथंच राहू द्या तिथंच राहू द्या तिथंच राहू द्या बरोबर तिथंच थांबा तिथंच थांबा अरे अरे पडलं रे राजा महादेव महादेव सगळे रेडी इकडे बघा रेडी रेडी इकडे बघा हॅलो 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 तुमच्या शाळेमध्ये आता बऱ्याच लोकांनी मार्क होते असं म्हणतो परंतु त्याचा फायदा जे आहे त्याचा आता दिसून आला कारण पूर्वी आम्ही एक शिक्षक होते ते डेडिकेटेड म्हणजे आपला विद्यार्थी काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा राहते. आताच्या काळात मला माहीत नाही परंतु मला रिटायर्ड होऊन सुद्धा 22 वर्ष झालेलं आहे आणि मी सध्या या परिस्थितीमध्ये आहे म्हणजे मी सतत कार्यरत होतो. मी रिटायर्ड झाल्यानंतर जवळजवळ 15 वर्षे म्हणजे प्रायव्हेट स्कूल काढली. कशाकरता काढली म्हणजे घरी बसून लवकर म्हातारं होतं म्हणून आणि त्या कारणानं मी आज आता ॲक्टिव्ह आहे आणि मी शाळा करोना पिरियडमध्ये माझी शाळा बंद केली आणि अहमदाबाद येऊन मी शिकले झालो आणि या ठिकाणी घरावर आलो. सर्व आनंद आहे. तर मी नेहमी म्हणतो याचं कारण सर्व माझ्या विद्यार्थ्याची पुण्याने माझी विद्यार्थ्यांना दिलेलं ज्ञान ते मला कामाला आलं असं मी सगळ्यांना सांगतो. फक्त माझ्या आयुष्यामध्ये लास्टला एकच दुःख झालं की 4 वर्षापूर्वी माझी साथी मला सोडून दिली. एवढंच. आता मला 2 मुलं 1 मुलगी
ते सर्व चांगले शिकले. सॉफ्टवेअर इंजिनियर, मुलीचा मुलगा सॉफ्टवेअर एसबीआय बँकमध्ये, मुलीने सुद्धा एक सॉफ्टवेअर होती तर एका कंपनीत काम करते. मोठ्या मुलाचा मुलगा सॉफ्टवेअर आहे, इन्फोसिस कंपनीत काम करतो. मुलगी डॉक्टर आहे, त्याचं लग्न करतो. लहान मुलाचे मुलगा उस्मानियामध्ये आहे आणि मुलगी जी आहे नीट प्रिपरेशन करतात. तर हे सर्व माझ्याने होत नव्हतं, कारण मी माझ्या कुटुंबामध्ये 3 भावाचा मध्ये प्रमुख होतो. माझा मोठा भाऊ होता एक, परंतु जेव्हा मी शिकायला असतानाच आम्हाला सोडून निघून गेला बायकोला घेऊन. मी लहान फार कष्टाने शिकून मी नोकरीला लागल्यानंतर मी फक्त माझ्यापेक्षा लहान भाऊ होते दोघं, त्यांनी मला शिकवलं असं समजून मी त्यांच्या मुलाला, म्हणजे आमच्या वडिलांनी जे काही संपादित केलेली संपत्ती होती ती संपत्ती मी मुलामध्ये, आमच्या भावामध्ये वाटली नसून आमच्या मुलांमध्ये वाटली. आणि त्यामुळे मला माझ्या आता 3 भावाचं कुटुंब एकत्र असल्यासारखं आहे. मला फार आनंद आहे. आणि माझे विद्यार्थी जे आता डॉक्टर बळीराम चिपटे, सत्यवान, असे मधुकर, हे सर्व फार म्हणजे आता सांगितलं शून्यामधून वर आलेलं आहे. तर मुलांना आता मी बऱ्याच फॅमिलीबद्दल सांगते वेळेस तुमचे मुलं बीटेक इंजिनियर झाले, त्याचं कारण फक्त तुम्ही शिकला म्हणून तुमचे मुलं शिकले. तर शिक्षण आणि त्यामध्ये शिक्षणामध्ये महत्वाचा वाटा आईचा असतो. आई ही जर शिकलेली असली तर ती आपल्या मुलाला घडवते. मुलांना आपण पुराणामध्ये सुद्धा पाहतो, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोण हे केलं तर त्यांच्या आईने. तर आई ही फार महत्वाची घटक आहे मुलांना चांगलं करण्यामध्ये. तर आताच्या आयाला मी एवढं सांगू इच्छितो की कारण हा सेलफोनचा जमाना आहे. तुमच्या मुलांना जास्तीत जास्त सेलपासून दूर ठेवा. तुमचे नातू असेल तरी त्यांना चांगल्या गोष्टी शिकवा, त्यांना चांगलं नागरिक म्हणून घडवा. हे तुमचे कर्तव्य आहे. वडील किती मोठ्या पदावर असले तरी ते घरी राहत नाही. तर तुम्ही आपल्या मुलाचा घडवून आपल्या देशासाठी हे चांगलं कार्य तुम्ही करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि मला इतका आनंद मी आयुष्यात कधी झाला नाही, कारण 45 वर्ष म्हणजे थोडा काळ नाही, हे जवळजवळ अर्धी सेंचुरी म्हणजे असतो. आणि त्यावेळेस मी भेटला मला आनंद झाला. तुमच्या आशीर्वादाने माझे बरेच साथीदार आम्हाला सोडून गेले, जसे शास्त्री सर आहे, दरबारवार सर आहे, रामचंद्र आगरकर, हे सगळे आम्ही एका ठिकाणी काम केलेलो देवी गेले. तर आम्ही आहोत घेऊन तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचा मला शुभ इच्छा असल्यामुळे आम्ही यात आहोत. आणि मी तुम्हाला एवढंच इच्छितो की तुम्ही आमचा सन्मान केला, आम्हाला बोलून एवढ्या आग्रहानं हे केला, आमचे गुणगान गाजला, त्याबद्दल मी माझ्यातर्फे आपल्याला धन्यवाद देतो आणि आपला आभारी आहे. कॉपी देणार आहे. त्याच प्रकारे माझे अत्यंत प्रिय मित्र प्रल्हाद दोंडे यांना सुद्धा एक कॉपी देणार आहे. यांना सुद्धा मी एक कॉपी भारतीय संविधानाची देणार आहे. यांचं भाषण झाल्यानंतर आमचे फॅमिली मेंबर्स यांना हे कॉपी देतील. आदरणीय फैमिली मेंबर्स और 79-80 बैच के प्रिय शिष्यों, अर्जुन को क्यों सिखा रहा है? बंधुओं ने अपने पिताजी से पूछता है तो उस आदरणीय द्रोणाचार्य ने उनका जवाब क्या दिया मानो
तू मेरे वारस है, लेकिन मेरे विद्या का वारस अर्जुन है। साल हो गए तो वो बैच से अगस्त 8th 9th बैच जो मदर में मैं पढ़ाया था उनसे मिलके मैं 45 साल हुए। इस समय पे या आज जो भी जितने भी अध्यापक गण आ गए हैं उनमें मैं द्रोणाचार्य के गुरु शिष्य संबंधों का निर्वचन सजीवन देखा, क्योंकि अनंतराव साहब उच्च स्थानों पर है और मैं उनसे तो मेरे शिष्यों से एक ही मेरी इच्छा है कि आप भी अपने वृत्ति में ऐसे ही अच्छी सेवा करे तो आपको भी आपका वर्गात नव्हती आपली एकमेकांची दोस्ती। खरंच वर्गात आम्ही 5च दोस्त होतो, लय चांगले जीवाभावाचे। वर्गात नव्हती आपली ऐका हे ताई होती, पण आता आठवते या ती गेलेली वर्गात सगळी मस्ती। वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी, वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी। कधी एन्जॉय केली वर्गातली मारामारी। मी आणि देवदास मारून गेलो होतो, काय देवदास मी आणि देवदास मारून गेलो होतो आणि सगळे तमाशे बघत होते। कोणी सोडा येत नव्हते, सोडा येत होते तर सुभाष शास्त्री सर येत होते आणि आमचे बाबा शिवाजी सर येत होते। वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी। कधी एन्जॉय केल्या वर्गातली मारामारी। आम्ही होतो, आपण सगळे आम्ही होतो शिक्षकाच्या डोक्याला ताण। आम्ही होतो शिवाजी सर, आम्ही होतो तुमच्या डोक्याला ताण। कारण होते सगळे कसे कलाकार, पण आज प्रत्येक क्षणाला आठवण येते यार, तुमची आठवण खूप येते यार। आयुष्याच्या टोकावर आयुष्याच्या ठिकाण आपापल्या कामामध्ये आता झाले सगळे गर्द सगळे। आयुष्याच्या टोकावर झालो आपण वेगळे, आपापल्या कामामध्ये आता गर्द होते सगळे। कॉलेजमध्येही आणि व्यवहारातही मित्र भेटले अनेक। कॉलेजमध्येही आणि स्वतःच्या हाताच्या व्यवहारामध्येही मित्र भेटले अनेक। करतो आताही मस्ती त्या मित्रासोबत, करतो आताही मस्ती, पण शाळेमधल्या मित्रांची दोस्तीच होती वेगळी। अरे दोस्तीच होती वेगळी। मित्रांनो सांगा आता आपापल्या भरभराटीच्या कथा सांगा। मित्रांनो आता आपापल्या भरभराटीच्या कथा, भरभराटीच्या म्हणजे उन्नतीच्या कथा आता सांगितले देवदासनं। एक मुलगा झारखंडमध्ये NMDC मध्ये आहे। क्या बात है। मुलगी आमची आता पूजा कांबळे कुठे आहे? एवढी होतं ते पूजा कांबळे बिहारमध्ये आहे। बिहारमधून आलेली आहे त्या कार्यक्रमासाठी। ते आमचे वर्ग भगिनी स्नेहप्रभा ते लातूरहून आले। पहा कसे आले। सांगा आता आपापल्या भरभराटीच्या कथा, सांगा आता आपापल्या भरभराटीच्या कथा आणि सार। मित्रांनो परत एकदा सगळेजण मिळून भेटूया ना यार, भेटूया ना यार, भेटूया ना यार, भेटूया ना यार, भेटूया ना यार। उपस्थित गुरुजनांना सादर नमस्कार आणि सगळे मित्रमंडळी, क्लासमेट्स जे सहपरिवार आहेत
या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आठवणी तर खूप आहेत तसं बघायचं झालं तर, पण कुठून सुरू करायचं हे मात्र काही कळत नाही. ह्याचं असं आहे की मी आणि माझा वडील बंधू भाऊ सत्यवान शिंदे साहेब 1975-76 ला 6वी मध्ये मन्नूरच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं आम्ही. आमच्या आई वडिलांनी तिथे ऍडमिट केलं. तिथून सुरुवात होते आमच्या आठवणीची. 6वी मध्ये मग आल्यानंतर हे सगळे मित्रमंडळी ह्यांच्याशी भेट झाली आणि तेव्हापासून हे मित्रत्वाचं नातं जे आहे ते सुरू झालं. आणि मग ते शाळेत ज्या आठवणी आहेत त्या एकही सांगायचं म्हणजे त्याला खूप वेळ लागणार आहे. अशा मोजक्या आठवणी मी सांगतो की असं आहे की आम्हाला मॅथमॅटिक्स शिकवायचं म्हटलं तर शिवाजी सरांनी आम्हाला मॅथमॅटिक्स जे काय शिकवलेलं आहे ते म्हणजे आता दैनंदिन जीवनामध्ये तर आम्हाला त्याचा उपयोग होतच आहे. पण बरेचसे लोक इंजिनिअरिंग झालेले असतील असे काही असतीलच, पण त्याचा जे दैनंदिन ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये बराच हे झाला. ह्याच्या अतिरिक्त मॅथमॅटिक्स शिवाय त्यांनी क्रमशिक्षण म्हणजे डिसिप्लिन वगैरे काय असते ते त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. त्यांच्याविषयी आम्हाला आदरभाव खूप राहायचा. आम्ही त्यावेळेस कसं त्यांच्या समोरून जायला पण भ्यायचो. भेण्याचा अर्थ असा नाही ते भीती घालत होते असं नव्हता, पण आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर होता. म्हणून आम्ही काय करायचो, आम्ही त्यांना चुकून दुसऱ्या मार्गाने जायचो. हे म्हणजे तेव्हाचा म्हणजे एक त्यांच्या प्रती जे आमचा आदरभाव होता तो आम्ही तशा प्रकारे व्यक्त करत होतो. आणि मग सर गणित शिकवायचे, मॅथमॅटिक्स शिकवायचे. सुभाष शास्त्री सर आम्हाला सायन्स शिकवायचे. त्यांनी एकदा आम्हाला बेडूक पण डिसेक्शन करून दाखवला सुभाष शास्त्री सरांनी. ते सायन्स शिकवायचे. सायन्स वगैरे सगळं आम्ही त्यांच्याकडून शिकलो. मग नंतर सरपंचवार सर म्हणून होते ते मराठी शिकवायचे. इथं सुभाष शास्त्री सर जे आहेत, सुभाष चंद्र सर, सतीश चंद्र सर जे आहेत, शरदचंद्र सर जे आहेत, सॉरी सर, 7वी 8वी मध्ये होते. फक्त 8वी पर्यंत 9वी पर्यंत होते. मग त्यांचं ट्रान्सफर झालं. जे काही आम्ही इंग्लिश शिकलो ते सगळं साहेबांकडून शिकलो, सतीशचंद्र साहेबांकडून शिकलो. त्यांनी त्या सरांनी आम्हाला आमचा इंग्लिशचा पाया मजबूत केला. आणि पुढे चालून असं झालं की जेव्हा आम्ही ज्युनियर कॉलेजला हैदराबादला गेलो तेव्हा आमचं मराठी मीडियम होतं. आणि जेव्हा मेडिकलची एंट्रन्स एक्झाम लिहायची होती तेव्हा मराठीमध्ये पेपर होतं. मग आम्हाला काय झालं, तेलुगूमध्ये आणि इंग्लिशमध्येच होतं. तर आम्हाला काय तेव्हा मोठा प्रॉब्लेम होता. तर साहेबांनी शिकवलेल्या आधारावर आम्हाला इंग्लिश येत होती आणि त्या इंग्लिशच्या आधारावर आम्ही सत्यवान साहेबांनी मोठ्या वडील बंधूंनी मी इंग्लिशमध्ये मेडिकल एक्झाम लिहिली, एंट्रन्स एक्झाम लिहिली. आणि मला काय फर्स्ट अटेम्प्टमध्येच MBBSला सीट भेटली. आणि तीही गांधी मेडिकल कॉलेजमध्ये भेटली. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये भेटणं म्हणजे मोठी अचीवमेंट आहे, एक मोठं अचीवमेंट असं समजलं जातं. तेव्हा मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये गांधी मेडिकल कॉलेजमध्ये भेटलं. असं जे हे काळ होता त्यावेळेसचा, म्हणजे साहेबांनी हे सगळं शिकवलं. त्याच्यामुळे आज आम्ही पुढे आलो आणि त्याच्यामुळे आमचे मुलं पण पुढे शिकायला लागले. ते पण डॉक्टर झाले, ते पण इंजिनियर झाले आणि त्यांनी पण मोठ्या मोठ्या पदावर त्यांचं प्रोफेशन झालं आणि ते कार्यरत झाले. तर त्याचं असं झालं की त्यांचे मुलं शिकले, आमचे मुलं शिकले, म्हणून आम्ही शिकलो म्हणून ते शिकले. आणि मग आम्ही कसं शिकलो, आम्ही ह्याच्यामुळे शिकलो की ह्यांना शिकवले आम्हाला. ह्यांनी शिकवलं म्हणून तरच आम्ही पुढे झालो. तेव्हा आमचे मुलं शिकले. तर हे ह्याचं जे आहे सर्कल ते ह्याच्यामुळं आहे. तर हे सगळं श्रेय आमच्या शिक्षकांना जातं आणि त्याचे खूप
श्रेय आम्ही त्यांना देतो. आमचे तर प्रयत्न होतेच होते. खूप हाल अपेक्षा सहन केल्या आम्ही शिकते वेळेस. जसं माझ्या वडील बंधूंनी सांगितलं, मी जेव्हा फर्स्ट इयर MBBSला होतो तेव्हा मला अपराम घालण्यासाठी पैसे नसायचे. तेव्हा मग असं झालं, पैसे नव्हते त्यावेळेस. मी एका बिस्किट फॅक्टरीमध्ये काम केलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आणि मोल मजुरी पण केली त्यावेळेस आणि त्या पैशाने मग मी अपराम घेतलं. असे हालाकीचे दिवस तर होतेच होते. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही कदाचित, पण जेव्हा मला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन भेटलं आणि मला हॉस्टेलमध्ये अलॉटमेंट झालं तेव्हा माझ्याजवळ फक्त एकच बेड होता आणि बेडवरती पांघरायला आतरायला काही नव्हतं. अक्षरशः एक लुंगी होती आणि मी बेडवरती न्यूजपेपर टाकून होतो मेडिकल कॉलेजमध्ये. असा काळ होता. आता लोक म्हणतात की हा मोठा झाला, डॉक्टर झाला. ऑफकोर्स त्याचं श्रेय माझ्या शिक्षकांना जातं, माझ्या वडिलांना जातं, माझ्या आईवडिलांना जातं, माझ्या फॅमिलीला जातं, माझ्या भावांना जातं. त्यांनी जर मला ऍडमिशन दिलं नसतं तर मी काय झालं नसतं. तर श्रेय माझ्या शिक्षकांना तर जातच, माझ्या आईवडिलांना पण जातं आणि त्याच्यामध्ये पण माझा छोटासा वाटा आहेच आहे. मी पण हाल अपेक्षा सहन केल्या त्यामुळे मी आज आहे. पण याचं श्रेय मी नक्कीच माझ्या शिक्षकांना देणार. हे एवढी जी गोष्ट आहे की मी सांगू इच्छित होतो ते आज योगायोग आला. ही अपॉर्च्युनिटी ह्यांनी मला प्रोव्हाइड करून दिली. त्या अपॉर्च्युनिटीमुळे मी ह्या माध्यमातून ह्यांचे आभार व्यक्त करू शकत आहे. माझ्या शिक्षकांचे आभार व्यक्त करू शकत आहे. तुमच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये हात आहे. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. मी जेव्हा प्रॅक्टिस स्टार्ट केली इथे आदिलाबादमध्ये तेव्हा माझ्यावर काहीच नव्हतं. तेव्हा माझ्या 2-4 मित्रांनी मला मदत केली. त्याच्यापैकी मधुकर कांबळे, जिलानी, शंकर, वामन गित्ते हे सगळे माझ्या पाठीशी होते आणि त्यांनी आर्थिक रूपाने सुद्धा मदत केली. त्यांनी मोरल सपोर्ट पण दिला त्यांनी आणि फिजिकली त्यांनी पण मला सपोर्ट केला. तेव्हा मी उभारले गेलेला आहे. तर माझ्या जे काही तुम्ही जर समजत असाल, जर मी काही केलं असेल माझ्या लाईफमध्ये तर मी माझं हे सगळं श्रेय माझ्या एकट्याचं नसून ह्या सगळ्यांचं आहे. माझ्या मित्रमंडळीचं आहे, हे तुम्ही सगळे बसलेले आहेत, जे माझे वेलविशर्स आहेत त्यांचे आहेत. अबो ऑल माझे पेरेंट्स, माझी फॅमिली आणि माझे शिक्षक या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर उभा आहे. हे होते म्हणून मी होतो. धन्यवाद. थँक्यू. जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हा येते, दुःख पचवायला आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळ काढता आलं पाहिजे. यशानं माणूस उंच होतो, पण यशाच्या मागे आता सांगितले बंधून माझ्या काय काय केलं. यशानं माणूस उंच होतो, यशानं माणूस उंच होत जातो. पाय जमिनीवर ठेवता आला पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून यशानं माणूस उंच जातो. पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशातून समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काहीही सर तुम्ही संविधानची कापी घेऊन जा. संविधानची कापी द्या, आरक्षित संविधानची कापी घेऊन जा. पाप काहीही करता येतं, पाप केव्हाही करता येतं. पुण्य करता आलं पाहिजे. ताट आम्ही सोबत आहे. ताट कोणीही उभं राहतं, पण जरा झोपून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, ठेच जीवनात लागतेच. सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून त्या खेचेला दुःखाला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे, कशाला बळी न पडता. शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे, कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. आयुष्याच्या लढाईत आपल्या सगळ्यांच्या स्त्रिया पुरुष बाया मित्र मैत्रिणी आयुष्याच्या लढाईत उणिवा कायम भासतात. ती उणिवा भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्य फार सुंदर आहे. मित्रांनो, आयुष्य फार सुंदर आहे. या आयुष्याला भरभरून जगता आलं पाहिजे. भरभरून जगता आलं पाहिजे. भरभरून जगता आलं पाहिजे. जशी पूजा बिहारहून आली, जसा उद्धव मुंबईला आला, जसा बळीराम हैदराबादहून आला, जसा प्रल्हाद वाकडीहून आला, सगळेच कुठून आलो, पण एक जागी भेटलो आणि भरभरून जगलो. भरभरून जगता आलं पाहिजे. मित्रांनो, भरभरून जगता आलं पाहिजे. मी आता सुगंध देऊन जातात. फुललेली फुले सुगंध देऊन जातात आणि पडलेली फुले वाढून जातात. काही लोक क्षणभर आठवणीत राहतात. काही लोक क्षणभर आठवणीत राहतात. पण तुम्ही सर्व माझे गुरु, माझे मित्र सदैव हृदयात राहतात. सदैव हृदयात राहतात. सदैव हृदयात राहतात. काय आवश्यक नव्हती मला एकाला फोन करायची. 2 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी प्रत्येकाला फोनावर फोन करत गेलो आणि यालाच भेट घालणं जगणं म्हणतात. मला तर वाटते आयुष्य फार सुंदर आहे. आयुष्य फार सुंदर आहे. भरभरून जगता आलं पाहिजे. भरभरून जगता आलं पाहिजे. थँक्यू सर. आणि आता मी विनंती करतो आमचे पण मला शिवाजी सरांनी कधीच मारलं नाही. मला कधीच मारलं नाही. त्यांनाही आठवत असेल मला. फक्त एकच त्याने मला शिक्षणच शिकवलं. फक्त एकच. कधी मार दिला नाही. पुण्या मास्तरांनी मार दिला नाही. त्यांनी फक्त शिक्षणच शिकवलं मला. एवढंच. सर मी तर म्हणतो मला शिवाजी सर मार का मारलं माहित आहे बाबा. त्यामध्ये माझी चूक. ह्या जिल्ह्याला 6वी मध्ये सायकल होती. आमच्याकडे सायकल नव्हती आणि हा चिखलामध्ये असं पॅन्टवर करून शांता करून येत होता. मी कमीत कमी त्याला 5 वर्ष तरी सायकल मागितली, दिला नाही. ते 5 दिवस गप्प बसलं. गप्प बसल्यानंतर त्याला माझी काय आली की काय केली. अरे सायकल घे रे बाबा. मी सायकल घेतलो. छोटासा रोड होता, डांबर रोड. त्या सायकलीवर बसून ट्रकची साखळी राहते बघा मागे, ट्रकची साखळीला धरून त्या सायकलला धरून मी स्पीडला लाईनसारखं स्पीडला जात होतो. तेव्हा सर मला बघितलं. सर बघितल्यानंतर मग शाळेत आल्यावर सुरू केले. माझी गलती होती. सर गलती झाली म्हणलं. जर मला काही झालं असतं तर स्लिप झालं असतं तर आज काय झालं असतं. तर सर आणखी एक सरची खूबी काय होती म्हणजे सर फक्त हुशार पोरांनाच मारत होते. त्यांना जाऊ द्या, पण हुशार मुलाला गलती केलं म्हणजे सरला सहन होत नव्हतं. तर अशा प्रकारे सरचं मार्गदर्शन झालेलं आहे. संस्कार आम्हाला मिळालेले आहेत सरकडून. आणि तसे आता सध्या तेव्हा माझी परिस्थिती फारच गरीब होती. मी 10वी पर्यंत शिकलो. मग त्याच्यानंतर बंद केलं आणि इचोड्यात खडी मिशन आहे. मी तिथं लेबर काम केलं. मग एके दिवशी असंच मला सर भेटले, वार्डन सर भेटले. विचारले शिक्षण का बंद केलास.
मी परिस्थिती सांगितल्यानंतर सरनं काय म्हणले मला, तू जर शिकायची तुझी इच्छा असेल तर मी शिकवतो. मी सरला ठीक आहे सर, मी विचार करून सांगतो म्हणलं. 2 दिवसांनी सांगितलं. मी 11वी 12वीला पैशाला ऍडमिशन केलं. सरनं मला जायला पैसे दिले आणि 2 वर्ष सरनं मला शिकवले. मग मी तिथं MPC मेरिट मध्ये आलो. मग नंतर काय झालं की मला आणखी शिकवा सर म्हणून मला बरं वाटलं नाही सरला. तर हा मोहम्मद कुठे आहे, मोहम्मद आणि मी बॉम्बेला रवाना झालो. आम्हाला गाणे म्हणायचा शिकवला. गेलो गाणे म्हणायला. तिथं गेलं फिल्म सिटी मध्ये. खूप लाईन, 2 किलोमीटर लाईन होती. आमचा नंबर कुठंच लागला नाही. 2 वर्ष त्यानं सेट झाला, मी सेट झालो नाही. पुन्हा सरनं मला घेऊन आले. इथं मला आठवडी नोकरी लागली. त्याच्यावर मग ही गव्हर्नमेंटची नोकरी आली. तेव्हा त्यावेळेस वेळेस मला राहायला एकच रूम होती मनोरमध्ये. तर देवाच्या कृपेनं, सरच्या आशीर्वादानं, माझ्या मेहनतीनं आज मला 25 खोल्या आहेत. 25. तर मला काय वाटत होतं, लगता था जिंदगी को बदलने में वक्त लगेगा, लगता था जिंदगी को बदलने में वक्त लगेगा, पर क्या पता था बदला हुआ वक्त जिंदगी बदल देगा. हर तकलीफ से इंसान का दिल दुखता है बहुत, पर हर तकलीफ से इंसान सीखता ही बहुत. तर मित्रांनो, सरांनी काम केलं. आपल्याला मेहनत करावी लागली. आणि आपण जेव्हा मला म्हणाले संकटाच्या चिखलात हात घातल्याशिवाय यशाची मधुर कमळे हाती लागत नाही. तर आणि माणसाचा मोठेपणा केव्हा होतो म्हणजे माणसाचा मोठेपणा फक्त त्याच्या कर्तृत्वावर असतो. आपल्याला कर्म करायचं आहे, चांगले कर्म करायचं आहे. आणि आता जे थोडं बाजूला जातो. डल लोकांचं कसं असतं म्हणजे आळशी लोक, आळशी ते देवाच्या भरोशावर राहतात. देव दिलं तर मी खातो, मी राहतो असं नाही. नशिबावर दोष द्यायचा नसतंय. नशीब आपण घडवायचं असतं. तर एक आळशी काय केला, जंगलामध्ये जाऊन एक झाडाखाली पलंग काढला. पलंग ते त्याला काय सुंबाचे म्हणते, दोरी आणि त्याला होल राहतात, छिद्र राहतात त्या पलंगाला. बसला, मला देव देईल तर मी चांगलं राहील. देवाने काय केलं, वरून 1 रुपया टाकला. त्यावेळेस रुपया म्हणजे आजच्या कमीत कमी 100 रुपये. तर ते रुपया त्या पलंगामधून जे सांड होती, छिद्र होतं, त्यामधून खाली पडला. आणि खाली जमिनीला होल भरी पडलेल्या होत्या. त्या भरीमध्ये गेला तो रुपया. मग ते रुपया काढायला त्याला ठाम करावा लागला. त्याला मेहनत करावी लागली. तर मेहनत केल्याशिवाय काही नाही. तर मी अगदी म्हणतो, कली रहेगी तो भूल गिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मित्रांना, गुरुजनांना सर्वांना सप्रेम नमस्कार. हे 45 वर्षापूर्वीची गोष्ट आज आपल्याला सर्वांना आजच घडली असं दिसत आहे, कळत आहे. सर खूप आनंद झाला. शिवाजी मास्तराबद्दल तर काही सांगायची आवश्यकता नाही. शिवाजी सर मला केव्हाही जिल्हाने म्हणून बोलवले नाही, जिल्हा म्हणून बोलले. आज पण मला ते आठवण आहे. आपले आनंदराव सर, शरदचंद्र सर आणि सुभाष शास्त्री सर हे सर्वजण आपल्याला फार खूप चांगलं शिक्षण देऊन आपल्याला योग्य करून गेलेले आहेत. आणि आहेत आपले वार्डन सर पण, वार्डन सरच्या हॉस्टेलमध्ये पण मी 1 वर्ष राहिलो. खूप चांगले वार्डन साहेब आहेत. आणि केव्हाही कोणत्याही प्रोग्राममध्ये वार्डन सर आम्हाला भेटतात.
वडिलांसारखं म्हणजे आमच्या एका घराच्या माणसासारखं कुटुंब सारखे झाले. अनंतराव सर आणि मला शंकर सारची मला आठवण आली, पण सर मुंबईला आहे म्हणून कळलं. तरी आज एवढा टाईम दिलेल्या गुरुजनांना सर्वांना मी नमन करतो. थँक्यू. सोबत असून जवळ कधी बसत नाही, एका घरात राहून आम्ही एकमेकास दिसत नाही. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही, एका घरात राहून आम्ही एकमेकास दिसत नाही. हरवला तो आपापसातला, हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद, एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद. धाव धाव धावतो आम्ही, कळला सर, धाव धाव धावतो आम्ही, दिशा मात्र कळत नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही, हृदयाकडे वळत नाही. इतकं जगणं झालं पण, इतकं जगणं जगून झालं पण जगायला वेळच नाही. पण आज मला तुमच्याकडून टाळ्या पाहिजे सगळ्याकडून, कारण एकच मित्र मला इतका चांगला भेटला की सगळं स्टेजच भरून टाकलं. ते प्रल्हादसाठी टाळ्या सगळ्या. मी सर्वांना विनंती केली, सगळ्यांना घेऊन या, लेकरायला, मुलांना, मुलींना, जावई, लेकरं, बाळ सगळे ना तोच जे काय त्याला घेऊन या म्हटलं होतं. इतकं जगणं जगून झालं, जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला वेळ नाही. क्षण येईल असा, अरे जिल्हा जेव्हा मला सत्यात म्हणून बोलत आता येईल. अरे बळ्याला फोन केला की नाही, उद्याला फोन केला की नाही, नाऱ्याला फोन केला की नाही, वर्ग्याला फोन केला की नाही, देव्याला फोन केला की नाही. माझे हेच रोज रोज सगळ्याला फोन करा असं म्हणायचं. क्षण येईल असा घेऊन जाईल तुझा श्वास, क्षण येईल असा घेऊन जाईल तुझा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला असेल आपला जीवन प्रवास. अजूनही वेळ आहे मित्रांनो. कोण कोण जवान आहे हात उंचावर. मी तर जवान आहे, माझ्या तुम्ही पाहिजे मी धावत आहे, पोरगे धावत नाही तेवढं धावत नाही. अजूनही वेळ आहे मित्रांनो. दीपक दीपक कोणी पुढे हात उचल. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळेभर बघून घ्या, डोळाभर बघून घ्या, डोळाभर बघून घ्या. म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे अंशा सिंग चव्हाण, माझे गुरु, माझे पिते समान. त्याचं आणि माझं वय 10 वर्षांच डिफरन्स असेल, परंतु त्यांनी आम्हाला पित्या समान प्रेम दिलं आणि आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत सर. अंशा सिंग सर. मेरा नाम अंशा सिंह, रिटायर्ड एसडब्ल्यू. मेरे 3 लड़के 2 लड़कियाँ. 2 लड़के हैदराबाद में रहते और एक छोटा है सोहेली की बुद्ध. और 2 लड़कियों का शादी होगा. मेरे मिसेस का नाम विमला, घर में रहती. అయితే మా 10th క్లాస్లో 7th 8th 9th 10thలో హైట్ రైటింగ్ ఎవరిది బాగుందనే దాని మీద ఒక మాకు క్లాస్లో ఒక ఇంగ్లీష్ టీచర్ పోటీ పెట్టారు. ఫస్ట్ నేను రాశాను ఇంగ్లీష్లో, గుడ్ అన్నారు. దాని తర్వాత జిలాని రాశాను, బెస్ట్ అన్నారు. దాని తర్వాత ఎవరు మధుకూర మరి ఎవరు రైటింగ్ బెటర్ అన్నారు. అది నాకు చాలా గుర్తుండిపోయింది. ఆ విషయాన్ని నేను ప్రస్తావించుదామని చెప్పేసి మైక్ తీసుకొని మాట్లాడాను. తర్వాత నాకు కొంచెం వేరే ప్రోగ్రాम. आपल्या सरांना संविधान दिवस. सर इकडे बघा. भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब, भारताचे संविधान हे सर्वांकरता खरंच एक कडकड्यात अनावध्या नाही तर फूट मार्फत सांगितलं काय म्हणतात लोकशाहीची व्याख्या पाठ करा. सगळ्यांनी जे आधीपुरती काहीतरी पाठ केले होते त्यापैकी मी बी एखादी त्यात काहीतरी चुकलो.
लोकांनी लोकांसाठी लोकांकरता जगवलेले राज्य म्हणजेच लोकशाही म्हणून सांगितलं होतं. ते एक शब्द म्हणून साहेब मला 8 छड्या मारल्या. माणसं सांगतात कमीत कमी 6 लाख रुपये साल 848 लाख रुपये असं घेऊन घेतात. व्हेरी गुड. थँक्यू सर. आनंदराव सर थँक्यू. सर इकडे बघा. मी विनंती करतो हे संविधान बांधते वेळेस तुम्हाला समजणार नाही, बांधल्यानंतर समजेल. कृपा करून ज्या प्रकारे आमच्या गुरुला देत आहे. धन्यवाद सर. चालू घ्या सर. इकडे बघा सर. इकडे बघा. रेडी. ओके सर. यानंतर त्याच प्रकारे आजच्या सभेचे अध्यक्ष उद्धव नागरगोजे सरांना पण ही कापी देणार आहे. वेट. समोर बघा सर. रेडी सर. इकडं सर. इकडं. ओके बघा. रेडी. वेट. ओके. स्नेहाविषयी सांगायचं म्हणजे काय, ती एकटीच मुलगी होती आमच्या क्लासमध्ये. एकटीच होती. आणि असं व्हायचं की मला अजून आठवत आहे आम्ही कुठं बसायचं. आमची हाईट खूप छोटी होती. मी अंकुश अजून कोणीतरी अंकुश हां श्रीधर. आमची हाईट खूप छोटी असायची. पहिल्या बेंचवर आम्ही बसायचो. पहिल्या बेंचवर हे लहान असल्यामुळे. आणि ही त्या बाजूला एका साईडला बसायची. आमच्या समोरच अगदी आमच्या समोरच बसायची. हे आठवलं मला सांगायचं. धन्यवाद. मित्रांनो आणखी कोणाला बोलायचं आपल्या गुरुजनाने देखील आपल्याला कोणती शिक्षा दिली असेल तर त्याचा आपल्याला काय तशी दुर्भावना नव्हती. त्याचा हेतू चांगला होता की आपला विद्यार्थी पुढे जाऊन चांगलं सशक्त व्हावं, संस्कार व्हावं आणि शिस्त लावून पुढे जाऊन त्याची निसेवा इच्छा होती. त्यामुळे आपल्याला त्याने कोणती शिक्षा केलेली असेल तर त्या शिक्षणाचं महत्त्व आपल्याला आता समजत आहे. तर एवढं आपल्याला चांगले शिक्षक आपल्याला लाभले आणि त्यामुळे आपले जीवन आपण पुढे पोहोचलो. जीवन चांगलं झालं. आणि आज मतदान दिवसानंतर वर्षानंतर सत्यवान आणि त्याचे ग्रुप सर्वांनी मिळून हे कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सर्वांच्या गाठीभेटी झाल्या. आमच्या मनातून व्हॉट्सअपवर खात होतो आम्ही एकमेकांना व्हॉट्सअपवर मेसेज वाटला होतो. परंतु आमच्या इतक्या जास्त संख्येमध्ये समूहामध्ये आपण एकमेकाला परिचित होऊन एकमेकाला मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल मला फार आनंद झाला. आणि आनंद झाल्यामुळे ह्या सर्व कार्यकर्त्यांना विशेष करून शंकर, सत्यवान, मधुकर, उद्धव हे 4-5 दिवसांनी 4-5 दिवसांपासून हे कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी झटत आहे. तर याच्याबद्दल त्याला धन्यवाद देऊन तुम्ही 2 शब्द. म्हणजे आज हे दूरदर्शक योग म्हणायला काही हरकत नाही. खूप काही पुण्यही लागतं एवढं सर्व पाहण्यासाठी. आणि माझे पती पण मला खूप माझ्या पतीचं कौतुक कराकडे कमी. काम तर मी MPP झाले म्हणजे त्यांच्यामुळे झाले. आणि त्यांनी मला खूप काही हातभार लावला. एक तर मला तेलुगू भाषा येत नव्हती. माझं माहेर मराठवाडा नांदेड जिल्ह्यातली आहे मी. पण माझ्या पतिदेवानी आणि माझ्या मुलांनी मला भरपूर साथ दिली आणि मी तेलंगणामध्ये MPP झाले. सांगायचा उद्देश म्हणजे काय, आता गुरु म्हणत होते की आपण ज्यांना जाप आहे तो श्रीमंत नाही, कास्तकार सुद्धा आहे. पण अन्नदाता सुखी भव. अन्नदाता आहे, अन्न खाला तरच आपण बोलणार, चालणार, उडणार, बसणार. सगळं काही येणार तर पुन्हा कास्तकारापाशी येणार. जाप पण सर्वांना भेटेल असं काही नाही.
आणि शेती पण सर्वांसाठी सर्वांना अत्यंत काय. पण मला एक असं वाटतं की शेतीसाठी मी एक गीत छोटीशी कविता म्हणते, आपली आज्ञा व्हावी. शेतकरी सुखी होऊ दे, आत्म्याला शांती लागू दे. शेतकरी सुखी होऊ दे, आत्म्याला शांती लागू दे. सोन्याचा दिवस उगू दे, आत्म्याला शांती लागू दे. चंद्राच्या चांदण्यात झोपतो कोरेले करात, चंद्रदादा अमृताची वृष्टी होऊ दे, आत्म्याला शांती लागू दे. शेतकरी सुखी होऊ दे, आत्म्याला शांती लागू दे. सोन्याचा दिवस उगू दे, आत्म्याला शांती लागू दे. मी अष्टमी, आता सगळे लोक शिक्षक वगैरे म्हणून हे झालेले आहेत. सगळं मी इंजिनियर होतो पंचायत राजमध्ये. मी एक वेगळ्या 10वीपर्यंत मंडळमध्ये शिकून 12वी मराठी मीडियम आम्ही भैंशाला केलो. तिथून नंतर पॉलिटेक्निक केलो. त्या बेसवर मी अगोदर शिक्षक म्हणून काही दिवस केले. त्यानंतर त्याला रिझाईन देऊन असिस्टंट इंजिनियर म्हणून परवा दलापल्ली मंडळातून रिटायर झालो. यामध्ये आमच्या गुरुवर्याचा सगळ्याचा सहकार. माझं गाव एक लहानसं खेडेगाव होतं, भुताई म्हणून. मन्नोर ते भुताई कमीत कमी 50-60 किलोमीटरचं अंतर. त्यावेळेस आता सगळं रोडा वगैरे झाल्या. त्या पिरियडमध्ये आमच्या आईवडिलांनी मंडोरमध्ये आम्ही टाकला. आम्ही ह्या एका स्टेजवर आलो. आता ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या फ्रेंड सर्कलनं सगळ्याचं हातभार आहे. धन्यवाद. 10वी पासून चालू केली होती. 10वी सोडून मी सिमेंट फॅक्टरीमध्ये कामाला लागलो मजदूर म्हणून. माझ्या मनात खूप अशी इच्छा होती की माझे 3 मित्र, माझे रूममेट, जिल्हाने पण आहे चौथा, तसं नाही, 3 मित्र शिकायला तर मी का खाली बसलो. त्या ह्याच्यानं माझ्या मनात एक अशी जिद्द झाली, मी काहीतरी शिकावं. 11वी 12वी काय माहितीच नव्हती मला. मी 11वी 12वी इंग्लिश मिडियम इथं प्रायव्हेटमध्ये केली. डिग्री पण मी इथं ओपन युनिव्हर्सिटीमध्ये केली. आणि मी स्टेनोग्राफर पण मी 120 स्पीडच्या स्पॅन मी पास झालेलो आहे. आणि ज्या कारखान्यामध्ये मी मजदूर म्हणून रोज मला 17 टेबल साफ करावं लागत होता. 17 टेबल आमच्या अधिकाऱ्याचे, मतलब आमच्या क्लरिकल स्टाफमध्ये. आणि ज्या वेळेस मी पूर्ण शिक्षण कंप्लीट केलं, मी त्या कंपनीच्या GMचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि ज्या लोकांचे, ज्या मुलांचे आमच्या सिनियरचे मी टेबल साफ करत होतो, ते माझ्या समोर बसत होते आणि मी रेवारी चेअरवर बसत होतो. माझं सांगायचं तात्पर्य असं की शिक्षण हे केव्हाही वाया जात नाही. आज मला अभिमान आहे, माझे मित्र चांगल्या चांगल्या पोझिशनवर राहिले तरी मी असं कालावधीवर सांगू, आय एम ऑल्सो ग्रॅज्युएट. मी त्यांचा नाही, मी ग्रॅज्युएट आहे. माझ्या परिस्थितीने मला छान भेटला नाही. ओके, धन्यवाद. वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गुरगुरणे म्हणजे कोणावर उठून हल्ला करणे नाही, पण पेनमध्ये जितका दम असतो तलवारीमध्ये सुद्धा राहत नाही, गोळीमध्ये सुद्धा राहत नाही. पेन शांतीनं कार्य करून घेते, तलवार रक्तपात करते आणि रक्तपात झाला तर देश वाढतो. तथागत गौतम बुद्धाचे तत्वच आहेत अहिंसा. आणि अहिंसा काय करते? हिंसेपासून माणसाला परावृत्त करते, शांतीकडे नेते. आणि म्हणून आता आपल्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. कळीसारखे उमलून जावे, चक्रपाणीचं कळीसारखे उमलून जावे, फुलासारखे फुलत जावे, क्षणाक्षणाच्या लाटावर आयुष्यात झुलत जावे, आयुष्यात झुलत जावे. अश्रू असे कोणाचेही, प्रल्हाद सर, अश्रू असो कोणाचेही, आपण मात्र विरघळून जावे. आपण सुद्धा कोणी रडत असेल तर त्याचे अश्रू पाहून आपल्याही मनामध्ये दुःख उत्पन्न झालं पाहिजे. अश्रू असे कोणाचेही, आपण विरघळून जावे. नसो कोणाचीही वैर, नसो कोणाचीही आपले वैर, किंवा नसो कोणीही आपले, आपण मात्र सगळ्यांनीच व्हावे, आपण मात्र सगळ्यांचेच व्हावे, आपण मात्र सगळ्यांचेच व्हावे. म्हणून आजच्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण बोला. अशा कार्यक्रमाचे चीफ गेस्ट श्रावण कुमार छत्रपाले आणि माझे तसेच गुरुवारे शिवाजी सर, विठ्ठलराव सर, महाराजराव सर, सुरजचंद्र सर आणि महाराजराव कदम सर आणि माझे सर्व वर्ग मित्र आणि त्यांचा परिवार आणि माझे वर्गमंत्री स्नेहा यांना माझा संध्याकाळचा मनपूर्वक नमस्कार. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या जीवनातील फार मोठा यशस्वी प्रसंग आहे. एक कार्यक्रम करणं म्हणजे काही सोपं नाही. कारण म्हणजे काय करावं, बऱ्याच 2 वर्षापासून गेट टुगेदर करावं म्हणून म्हणत होते, पण पुढे येऊन कोणी करत नव्हते. म्हणून मला ह्या घटनेवर एक पुराणामध्ये एक गोष्ट आढळलेली आहे. ही गोष्ट म्हणजे प्रवासामध्ये जंगलामध्ये एके दिवशी 10 मित्र प्रवास करीत होते आणि प्रवास करते वेळेस पहिला बसगाड्या नव्हत्या, रेल्वे नव्हते, कार नव्हते, बसेस नव्हतं, पायी प्रवास करायचा होता. हिंस्र प्राण्याची भीती होती म्हणून एकामागे एक आणि जायचं म्हणून पहिल्यांदा अगोदर आपण 10 जण आहोत असं ओळख करून पुन्हा प्रवास संपल्यानंतर पुन्हा आपण 10चे 10 जिवंत आहोत का एखाद्या हिंस्र प्राण्यानं वळून नेलं ते मोजण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 अरे 10वा कुठे गेला, दुसऱ्यानं म्हणलं 10वा कुठे गेला, तिसऱ्यानं म्हणलं 10वा कुठे गेला. तर त्याचं कारण त्याचं सांगण्याचं म्हणजे कारण काय म्हणजे त्याने स्वतःला पकडलं नव्हतं म्हणून एक कमी पडत होतं. म्हणून असे कार्यक्रम करा म्हणून सर्व आम्ही मित्रमंडळी म्हणत होतो. परंतु याला पुढे येणारे 4च आहेत. सहकार्य सगळ्याच आहे पण पुढे येणारे 4च आहेत. त्याच्यामध्ये प्रथम म्हणजे मोहन, त्यांनी हैदराबादहून यांना एक आयडिया दिली. त्या आयडियाचा उपयोग सत्यवान सरने सर्वांचे फोन नंबर जमा करून सर्वांना फोन करून ग्रुपमध्ये टाकून मेसेज पाठवून त्यांना रात्रंदिवस सत्यवानला जिलानी आणि शंकरने खूप त्यांना साथ दिली, सपोर्ट करून हा प्रोग्राम केलेला आहे. म्हणून मी या चौकाला खूप धन्यवाद देतो. असाच कार्यक्रम त्यांनी करत राहा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याला पाठबळ म्हणून आमचं मधुकर कांबळे त्यांच्या पाठीशी उभा टाकून आमच्यापेक्षा त्यांनी थोडा अमाऊंट खर्चासाठी जास्त दिलेला आहे. त्यांचं देखील मी धन्यवाद म्हणतो. तर दुसऱ्याने सगळ्या वर्गमित्रांनी सुद्धा सत्यवानचा, जिलानीचा आणि शंकरचा मान ठेवून आजकाल पैसे हातात आणून द्यायची गरज नाही. फोन पेने पण लवकरात लवकर त्याच्याकडे पेमेंट देऊन हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. म्हणून मी त्यांना पुनः धन्यवाद देतो. आणि तसेच म्हणजे गुरुचं स्थान आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये फार उत्कृष्ट आहे, मोठं स्थान. तसं बरेचसे लोक म्हणतात माणूस जन्माला येतो, रिकाम्या हातानं जन्माला येतो आणि मेल्यानंतर रिकाम्या हातानं मरतो. पण माझं मत तसं नाही. कारण जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा प्रारब्ध घेऊन येतो आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा गुरुने आणि आईने, वडिलांनी, मोठ्या भावाने आपल्याला जे संस्कार दिलेले आहे, कर्तव्य दिलेलं आहे
ते कर्तव्य पार करून चांगले संस्कार मागे ठेवून मरतो, म्हणजे रिकाम्या हाताने जात नाही. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य का, आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत, म्हणून आज आपण या स्थायीला आलेलो आहोत. त्याच्यासाठी उदाहरण काय आहे, समजा आपल्या अंगामध्ये एक शर्ट मिळालेला आहे, ते शर्ट धुण्यासाठी धुणारही सुगरण पाहिजे, पाणीही चांगलं पाहिजे, साबणही चांगलं पाहिजे, तेव्हा तो कपडा स्वच्छ होतो. तसा गुरुने आमचं प्रारब्ध, आमची मेहनत आणि त्याच्यावर तुमचं दुधात साखर टाकण्याला तुमचं मार्गदर्शन, तुमचं शिक्षण आणि त्यावेळेस तुम्ही आम्हाला केलेली शिक्षा आणि तुमच्या शिक्षेला आम्ही कंटाळून शाळा सोडलो नाही, ते आमचं भाग्य, ते आमचं प्रारब्ध आहे. त्या प्रारब्धामध्ये होतं म्हणून आम्ही मेहनत केलो, म्हणून आम्ही या आज स्थायीला पुढं आलेलो आहोत. तर अशा प्रकारचे कार्यक्रम माझ्या मनानं हे फर्स्ट आणि लास्ट असं समजू नये. हे तर फर्स्ट आहे, पण या चौकाला आपण असंच प्रोत्साहित करू, तर जमलं तर पुढच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी ठेवावं अशी माझी इच्छा आहे. परंतु तेव्हा सर्वांचं सहकार्य मिळालं तर, सर्वांचं सहकार्य मिळालं तर हे कार्यक्रम ठेवण्याची माझी इच्छा आहे. तर आता वेळ झालेला आहे, बरंचसं काही बोलायचं होतं. आई वडिलांच्या पुण्यानं, भावांच्या आशीर्वादानं माझे वडील 10 वर्ष असताना वागलेले, दोन्ही भावांना मला हातात धरून शिक्षण दिलेलं आहे. त्यांचं मी आज शिक्षण घेतलेलं आहे, पुढं आलेलं आहे. बरेच जीवनामध्ये परिस्थिती येतात. पहिल्या काळामध्ये काय असे फोन पे नव्हते, मनी ऑर्डर वगैरे यायला बराचसा टाईम लागलेला आहे. त्यावेळेस पावसामुळं काही वेळेस नांदेडला आम्ही धान्य नसलं तर किसन प्रसादचा घुगऱ्या शोधून खाल्लेले आहेत आपण, पण पळून आणलेलं. हे सगळं गुरुचं मार्गदर्शन, आईवडिलांचे पुण्य आहे. तर शिवाजी सर मारत होते, पण कशासाठी मारत होते? आपल्या पुण्यासाठी. त्यांना मारलं म्हणूनच आज आपण या स्टेजवर आहोत, या स्टेजवर आपण बोलत आहोत. आता बऱ्याच सत्यवान सरने सांगितलेलं आहे, बलराम सरने पुण्या परिस्थितीमधून मेहनत करून ते डॉक्टर झालेले आहे. आता प्रश्न पडला होता, अध्यक्ष कुणाला करायचं, अध्यक्ष कुणाला करायचं. म्हणून त्या शाळेत झालं असलं तर प्रचंड अध्यक्ष करायचं होतं. पण विचारलं, माझ्या ओटावर पहिलं नाव आलं डॉक्टर बलराम चिकटे. का? त्याने आपल्यापेक्षा जास्त मेहनत करून त्यांच्या गुरुचं, त्यांच्या आईवडिलांचं, आपल्या मंडळाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव त्यांनी कमविलेलं आहे. अध्यक्षपद त्यांना द्या म्हणून. पण त्यांना फोन करून विचारायचा, मग मी वेळेवर येऊ शकत नाही, तुमच्यापैकी एक जण व्हा म्हणून. तेव्हा सेकंड ऑप्शन माझ्यावर आलं आणि मला हे कर्तव्य शंकरनं सांगत, उद्धव तू निभवू शकतोस आणि तू अध्यक्षपद घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. सगळं तुमच्या प्रेमापोटी सर्व कार्यक्रम पार पडलेला आहे. धन्यवाद. तथागत गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन. माझे आईवडील रामबाई चित्ते आणि चंद्रकांत चित्ते, माझी आजी कृष्णाबाई चित्ते यांना पण त्रिवार वंदन. आणि मला आतापर्यंत आम्हाला घडवलेले जे माझे सर्वस्त गुरुजन आहेत, पहिल्या वर्गापासून ते 10वी ते 11वी 12वी डिग्री PG, जिथं जिथं मार्गदर्शन भेटलं सगळ्या गुरूंचं, त्या सर्व गुरूंचं मी अत्यंत आभारी आहे. कारण ते गुरु जर नसते, मार्गदर्शन भेटलं नसतं, आणि ते मार्गदर्शन भेटलं नसतं तर आज या स्थितीमध्ये आम्ही उभा राहू शकलो नसतो. त्यासाठी जितकेही माझे गुरुजन आहेत त्या सर्वांना माझा त्रिवार वंदन. आणि मित्रांनो, परवा दिवशी
सावित्रीबाई फुले यांचा जयंती होती. आपण सावित्रीबाई फुलेंना सुद्धा आठवण करावं लागेल, कारण एवढ्या स्त्रिया बसून आहेत, त्या सर्वांनी सावित्रीबाई फुलेंना आदर्श घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मला आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या शाळेमध्ये परवा सावित्रीबाई फुलेची जयंती मी साजरी केली. तर मित्रांनो, आता खरंच काहीतरी खूप बोलायचं आहे, परंतु काय बोलावं हे समजत नाही आणि वेळही झालेला आहे. आता डॉक्टरला हैदराबाद जायचं आहे, मोहम्मदला मुंबईची गाडी पकडायची आहे, असं सगळे आहे. आता पहा, माझी बहीण, तिला फोन प्रत्येक वेळेस फोन करत होतो तर म्हणायची, तू काळजीच करू नको, मी येतो मी येतो मी येतो मी येतो, एकली येत नाही, मी येत नाही एकली, मी सर्वांना घेऊन येतो. आणि ती आली. तुझं खूप खूप आभार आहे, कारण तू आमच्या वर्गामध्ये 30 मुलांमध्ये एक 31वी मुलगी तू शिकली होतीस, स्नेहप्रभा. तर मित्रांनो, आता मी काय बोलणार नाही. नशीब हे आकाशातून पडत नाही, नशीब हे आकाशातून पडत नाही, नशीब जमिनीतूनही उगवत नाही. नशीब हे आकाशातून पडत नाही आणि नशीब हे जमिनीतूनही उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही, नशीब आपोआप निर्माण होत नाही, कारण तुमच्यासारखे मार्गदर्शक असल्यातच नशीब होते. नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर नशीब केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबाचं माणूसच स्वतःचं नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडत नाही, नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट होत नाही. आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडत असते, आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडत असते, हीच गोष्ट खरी आहे. आणि त्यासाठी तथागत गौतम बुद्ध म्हणतात, खुद का स्वामी खुद बनो, स्वतःचे मालक स्वतःच व्हा आणि स्वतःचं भविष्य स्वतःच निर्माण करा. बी युअर ओन मास्टर अँड मेक युअर ओन फ्युचर. आणि तथागत गौतम बुद्धाचा सिद्धांत आम्ही दोघं भावांनी आत्मसात केलेला आहे, डॉक्टर बळीराम चिमटेनी आणि मी. आणि बाबासाहेबांचे जेही मार्गदर्शन होतं त्याचा आम्ही तंतोतंत अवलंब केलेला असल्यामुळे आज या स्थितीत आहोत. आमचे मुलंही चांगल्या स्थितीत आहेत, आमचे सर्व कुटुंब चांगल्या स्थितीमध्ये आलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तर समस्त गुरुजनां सगळ्यांचा आहे. आणि सगळ्यामध्ये जर सगळ्यात पाहिजे असेल तर दोघांचाच आहे. आणि त्या दोघांमध्ये शिवाजीच स्पष्ट आहे, शिवाजीच स्पष्ट आहे. आणि हा कार्यक्रम जवळ आलेला आहे, संपत आलेला आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक मित्राला म्हणजे जवळजवळ 31 मित्रांना आपण बोललो. 34 होतं, 34 पैकी 3 गेले, 31 वाचते. आणि 31 पैकी आज एवढं नशीब की 31 पैकी 31 या आजच्या स्नेह संमेलना उपस्थित झाले. त्यासाठी स्वतःसाठी स्वतः टाळ्या वाजवा, स्वतःसाठी स्वतः टाळ्या वाजवल्या तर आपल्यासाठी कोणीतरी वाजवेल. त्यांनी सांगितलं तुम्हाला, अनंतराव सरांना मी असं सांगितलं, अनंतराव सर तुम्ही आले नाही तर कार्यक्रम फेल. आम्ही 31 लोक तुम्हाला केव्हा दिसणार, तुमचं 1 दिवसाचं कार्य घेऊन टाका आणि या. नाही आले तर आम्ही 31 लोक नाही, आमच्या 31 फॅमिली, आमचे मुलं बाळ सगळे सुद्धा तुमच्यावर नाराज राहतील सर म्हटल्यामुळं त्यांनी आले. त्याबद्दल अनंतराव सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. त्यानंतर आमचे गुरु ज्यांनी आमचे बंधूनं सांगितलं, मी सांगितलं, आमचे शरदचंद्र सर, आपण आलात आणि कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सहभागी झालात, आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी आणि आमचा सर्व मित्रमंडळ, आमचे स्टुडंट सगळेजण तुमचे अत्यंत आभारी आहोत सर. त्यानंतर आपले माननीय विठ्ठलराव कदम सर, विठ्ठलराव मुंडे सर आले. त्यांची हेल्थ जरा बरोबर नसल्यामुळे तरीही आपला वेळेतला वेळ खूप वेळ थांबले, त्याबद्दल सरचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. आणि सरते शेवटी
शिवाजी सर हे समजतात, त्यांचे जावई सांगतात ते तुमच्या बाबाला बोलतात, तुमच्या बाबाला बोलतात, बाबा म्हणतात शिवाजी सर बोलतात बाबा. तर तुम्ही आलात त्याबद्दल अत्यंत आभार व्यक्त करीत आहोत सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि इतक्या या कार्यक्रमात आलेले सगळे मित्र, पहिला नंबर आपल्या अटेंडन्समध्ये पहिला नंबर वसंत आले आणि वसंत आला आणि या कार्यक्रमात जनार्दन आहे, उद्धव, हे जितके आपले 31 मित्र आहेत ते 31 सगळे मित्र आले. सर्व मित्रांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर्व मित्रांना असेच गुरु आपल्याला लाभले आणि या सर्व गुरूंचा आपल्याला आशीर्वाद लाभला याबद्दल मी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो. कारण हे कार्यक्रम आपण हाती घेतल्यामुळं आभार मानतो. तुम्ही सर्वजण फॅमिली सोबत आलात त्याबद्दलही आभार मानतो. इतकी सुंदर अशी हे हॉल आपल्याला खूप कमी रेटमध्ये भेटलेले, याला 25,000 रुपये रेट राहते, परंतु आपल्याला हे हॉल जे आहे 16,500 रुपयाला देण्यास ज्या अब्दुल सत्तारने आपल्याला सहाय्य केलं त्या अब्दुल सत्तारचे सुद्धा मी आभार मानतो. इतक्या चांगला आपल्याला स्वयंपाक जेवण तयार करून देणारे जे आमचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आणि जेवण तयार करण्यासाठी आपल्या मित्रांना म्हणजे जिलानीनं जेही कष्ट घेतलं त्या जिलानीचा सुद्धा आम्ही आग्रह करून हा कार्यक्रम इथंच संपला आणि पुन्हा एकदा भेटूया यासाठी पुढे आपण काय निर्णय घ्यायचा व्हॉट्सअपमध्ये कळवू. आताच आपल्या मित्राने म्हणजे शंकरने सांगितलं की आता हे आपल्याला ते अल्बम बनवून येणार नाही, हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो आणि मी सर्वांची रजा घेतो. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक फोटो घ्यायचा तुमच्यासोबत, जितक्या महिला आहेत त्या सर्वांनी स्टेजवर या, फोटो घेऊ. 1 2 3 समजा एकच जण दाखवा. एक मिनिट